नमस्कार. आज आपल्याबरोबर इथे आहेत गोरे काकू. डॉक्टर गोरे यांच्या ते आई आहेत. डॉक्टर गोरे आमचे मित्र आहेत आणि गोरे काकाही आहेत, त्यांचे वडील आहेत. तर गोरे काकूंना एक 4-5 वर्षापासून वॅरिकोज वेनच्या त्रासामुळे पाय काळा पडला होता आणि दोन्ही पायाला त्रास होता. दोन्ही पाय काळे पडले होते. राईट पायाला जरा जास्त त्रास होता आणि पाय आतून आकसल्यासारखे व्हायचे. चालणं फिरणं त्यांचं व्हायचं नाही. तर गोरे सर ते घेऊन आले आपल्याकडे. आपण OPDमध्ये त्यांचा स्कॅन केला आणि त्या दोन्ही पायाला त्यांना वॅरिकोज वेन्स होत्या असं आपण ते निदान केलं होतं. तर त्याच्यानंतर त्यांना आपण विनासीलची ट्रीटमेंट जी आहे ती सजेस्ट केली होती. तर सरांना आणि गोरे काकांना आपण ते विनासीलची ट्रीटमेंट कशी असते, काय असते ते समजावून सांगितलं आणि मागच्या आठवड्यात त्यांची आपण ही ट्रीटमेंट विनासीलची करून घेतली. तर त्याच्यानंतर आज त्या फॉलोअपसाठी आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही परत स्कॅन केला तर ज्या व्हेन्स ज्या आपण त्या ट्रीट केलेल्या आहेत त्या सगळ्या बंद दिसत आहेत आणि रिझल्ट्स खूप छान दिसतो स्कॅननुसार. तसेच त्यांना सिम्पटम्स त्यांचा जो त्रास आहे त्याच्यामध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. तर आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया की कसं त्यांना त्रास होता, ट्रीटमेंटमध्ये त्यांना काय जाणवलं नेमकं आणि झाल्यानंतर त्यांचा त्रास कसा, त्यांचा काय सुधारणा काय झाली आतापर्यंत. नमस्कार, मी विमल गोरे. माझ्या पायाला जवळजवळ 5 वर्ष व्हेरिकोजचा त्रास होता आणि पाय खूप काळे पडले होते, गाठी झाल्या होत्या. तर आम्हाला, माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळं पाटील सरांची आमची ओळख झाली आणि आम्हाला कळालं की इथं योग्य ट्रीटमेंट मिळते. आणि आम्ही सरांच्याकडे दाखवायला आल्यानंतर सरांनी सगळं चेक केलं, स्कॅन केलं आणि सांगितलं की ही ट्रीटमेंट तुम्ही घ्या. आणि आम्ही ट्रीटमेंट घेताना मला कुठल्याही प्रकारची भूल दिली नाही. शेवटी झोपेचं इंजेक्शन दिलं आणि सरांनी इतकं सफाईदारपणे फक्त सुई टोचायची, त्यातमध्ये काहीतरी चालू होतं, मला असं जाणवायचं टोचायचं. आणि सरांनी जवळजवळ 2-3 तासात माझ्या सगळ्या व्हेन्स आहेत त्या बऱ्याचशा क्लिअर केल्या आणि त्यानंतर मला एकदम बरं वाटलं. मी चालत घरी गेले. घरी गेल्यानंतर मी जिना चढले आणि दुसऱ्या दिवसापासून मी माझी चालणं सुरू केलं. कुठलाही आराम केला नाही आणि मला आज जवळजवळ 50% तरी मला फरक जाणवतो आहे. मी चांगली चालू शकते आणि त्यामुळे सरांचे धन्यवाद. आता गोरे सर हे स्वतः डॉक्टर आहेत, पण त्यांनासुद्धा हे विनासीलची ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय ह्याची म्हणजे कल्पना नव्हती. कारण ही सगळ्यात आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट आत्ता नवीन उपलब्ध झालेली आहे. याच्या आधी बऱ्याच जण ओपन सर्जरी, लेझर वगैरे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, पण विनासीलच्या ट्रीटमेंटबद्दल बऱ्याच जणांना कल्पना नसते. आणि ही ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय त्याचं, आणि गोरे सर हे ऑपरेशन करताना तिथे होते, ऑपरेशन थिएटरमधून ते बघत होते. तर त्यांचाही आपण अनुभव याच्यातून ऐकून घेऊया की नेमकं त्यांना ह्या ट्रीटमेंटबद्दल कसं त्यांचा हा अनुभव आला ह्याच्यामध्ये. नमस्ते, मी डॉक्टर तुषार गोरे. ही माझी आई विमल गोरे. तिला गेल्या 5 ते 7 वर्षांपासून पाय दुखण्याचा खूपच त्रास होता. पाय काळे पडले होते. चालताना, उठताना, बसताना, जिना चढताना खूपच त्रास व्हायचा. ते माझ्याही थोडंसं लक्षात आलं होतं की व्हेरिकोज व्हेन्स आहेत, पण मी तिला सजेस्ट करायचं की चाल फिर कमी होईल, पण ते काय फार कमी झालं नाही. त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला. मग थोडंसं मी सर्च केलं तर बाकीच्या ज्या रुटीन ट्रीटमेंट आहेत, सर्जरी, लेझर ट्रीटमेंट, पण तिला डायबिटीज असल्यामुळे ते करावं की नाही करावं माझ्या मनात खूपच शंका होत्या. त्यानंतर डॉक्टर संतोष पाटील सरांशी माझा परिचय झाला आणि मग सरांनी मला सजेस्ट केलं की व्हेनासील नावाची एक नवीन ट्रीटमेंट आलेली आहे, ते आपण एकदम सक्सेसफुली करूयात. त्यानंतर मी ते स्वतः ऑपरेशनच्या वेळेला हजर होतो. खूपच इझी प्रोसिजर आहे, म्हणजे पेनलेस आहे, पेशंटला काहीही त्रास होत नाही. आणि आज 1 आठवडाच फक्त झाला. 1 आठवड्यामध्ये आमच्या आईमध्ये जवळजवळ 40 ते 50% इम्प्रूव्हमेंट मला जाणवते. तिच्या चालण्यामध्ये, तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तिचे पेन्स पण खूप कमी झालेत. तर मी पाटील सरांचे धन्यवाद मानतो. नमस्कार, मी गोरे सर. मिसेस विमल गोरे गेले 5-6 वर्षापासून पायाच्या त्रासानं भयंकर अडचणीत होती. पाय उचलताना, चालताना अत्यंत वेदना व्हायच्या. मुलगा डॉक्टर असूनसुद्धा त्याला अनेक वेळा आम्ही सांगायचं की बाबा आम्हाला असा एखादा चांगला डॉक्टर शोधून आण किंवा आपण त्याच्याकडे जाऊ. आणि शेवटी पाटील म्हणजे डॉक्टर भेटले, म्हणजे देव भेटल्यासारखं वाटलं आम्हाला. त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि दुसऱ्या दिवसापासून मिसेस चालायला लागल्या. आणि आज 8व्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे पुन्हा चेकिंगला आलो तर 50% फरक पडला आणि कोणत्याही दिवशी ती अशी पडून राहिली नाही. लोक म्हणायचे की तुमचं ऑपरेशन झालं, तुम्ही कसं काय चालता? म्हटलं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. म्हटलं असं कसं काय डॉक्टर असतात का? अहो असतात, म्हणजे आहे, म्हणूनच तर आम्ही चालू शकलो. आणि नेहमीपेक्षा
चांगला फरक पडला. तर मुलाने सांगितलं की 50% फरक पडला आणि अजून 2 महिन्यानंतर ते म्हटले पुन्हा आपण एकदा चेकिंग करू. तर मानतो आणि आम्हाला देव भेटल्याचा आनंद वाटतो. मणिपाल हॉस्पिटल खराडी येथे मला पुष्पेंद्र शुक्ला सरांचं खूपच सहकार्य मिळालं. त्यांच्यामुळे सरांचाही परिचय झाला आणि त्यांनी इथे जे काय ॲडमिशन प्रोसेस, ऑपरेटिव्ह प्रोसेस, डिस्चार्ज याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान प्रकारे मदत केली. पुष्पेंद्र शुक्ला सरांचं मी धन्यवाद मानतो. तसंच मणिपाल हॉस्पिटल खराडी इथला स्टाफही खूप कोऑपरेटिव्ह आहे. त्या सर्वांचंही मी धन्यवाद मानतो.